संगं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि। अभिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि। सुरामेरयमद्यपमादटाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। सर्वपापसकरणं कुशलस्य उपसम्पदा सचितपरियोधफलम् एतं बुद्धानुशासनम्। साधु साधु साधु। तथागत भगवान गौतम बुद्ध के जय। विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर के जय। प्रज्ञा सूर्य भैयासाहेब आंबेडकर के जय। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आर के भटकर युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पाहतात आर के भटकर युट्यूब चॅनल। असेच आमचे व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। यशवंतराव आंबेडकरांचा मीराताईंबरोबर विवाह झाला। मीराताई आणि यशवंतराव आंबेडकरांना 4 अपत्ये झाली। त्यापैकी पहिली अपत्य म्हणजे प्रकाश आंबेडकर, ज्यांना आपण बाळासाहेब आंबेडकर या नावाने ओळखतो। प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे अध्यक्ष आहेत। त्यांचे दुसरे अपत्य म्हणजे रमाताई। रमाताईंचा विवाह आनंद तेलतुंबडे यांच्याशी झाला। आनंद तेलतुंबडे हे प्रख्यात विचारवंत आणि मानवाधिकार कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत। त्यांचे तिसरे अपत्य म्हणजे भीमराव उर्फ दादासाहेब आंबेडकर हे सामाजिक व धार्मिक कार्यकर्ते तसेच अभियंता सुद्धा आहेत। आणि त्यांचे चौथे अपत्य म्हणजे आनंदराज आंबेडकर हे रिपब्लिकन सेना या पक्षाचे अध्यक्ष आहेत। भैयासाहेबांनी आपल्या वडिलांच्या म्हणजे बाबासाहेबांच्या नावाचा फायदा घेतला नाही। त्यांनी सिमेंटचा कारखाना सुरू केला होता, तसेच बांधकाम उद्योग सुद्धा सुरू केला होता। त्यांचा हा उद्योग चांगला चालला। भैयासाहेबांनी भारतभूषण प्रिंटिंग प्रेस सुरू करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत सुद्धा भाग घेतला। पुढे या छापखान्याचे नामकरण बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस असे करण्यात आले। भैयासाहेबांनी आपल्या बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसमध्येच थॉट्स ऑन पाकिस्तान हा बाबासाहेबांचा प्रसिद्ध ग्रंथ छापला। बाबासाहेबांनी हा ग्रंथ भैयासाहेब आणि मुकुंदराव यांना अर्पण केला। तसेच
बाबासाहेब लिखित फेडरेशन वर्सेस फ्रीडम, थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स आणि वा गो आपटे लिखित बौद्ध पर्व हे सर्व ग्रंथ भैयासाहेबांनी आपल्या छापखान्यात छापून प्रसिद्ध केले. बाबासाहेबांनी सुरू केलेल्या जनता आणि प्रबुद्ध भारत या मुखपत्रांचे व्यवस्थापन भैयासाहेब व्यवस्थितपणे पाहत होते. भैयासाहेबांची इंग्रजीवरील पकड चांगली होती. त्यांच्या लिखाणात व भाषणात ते म्हणी आणि वाक्प्रचार यांचा मोठ्या प्रमाणात वापर करीत असत. चवदार तळ्यावर अशोक स्तंभ उभारण्याच्या कामी भैयासाहेबांनी पुढाकार घेतला होता. भैयासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी नागपूर येथे बाबासाहेबांबरोबर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. मी सारा भारत देश बौद्धमय करीन असा बाबासाहेबांनी निश्चय केला होता. परंतु 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले. बाबासाहेबांच्या नंतर त्यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी भैयासाहेबांनी काम सुरू केले. भारतीय बौद्ध महासभेचे ते अध्यक्ष झाले. त्यांनी अनेक ठिकाणी धम्म परिषदा, धम्म मेळावे आणि धम्मदीक्षेचे कार्यक्रम घेत अनेक खेड्यापाड्यात बौद्ध विहारांचे उद्घाटन करीत बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात सुरू केला. श्रीलंका, म्यानमार, थायलंड, दिल्ली व सारनाथ येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदांमध्ये भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष म्हणून भैयासाहेबांनी भारतातील बौद्धांसमोरच्या समस्या मांडल्या. भैयासाहेब 1962 ते 1968 या काळात विधान परिषदेत आमदार सुद्धा होते. या काळात नवबौद्धांच्या सवलतीच्या विषयी त्यांनी त्यावेळचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांना भेटून नवबौद्धांच्या हक्कांची बाजू भक्कमपणे मांडली. 1967 मध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनी स्वतः भैयासाहेबांनी श्रामनेरची दीक्षा घेतली. या कालावधीत महापंडित काश्यप असे त्यांचे नाव ठेवण्यात आले होते. या काळात ते चैत्यभूमीतच राहिले. 1968 मध्ये मुंबई येथील धम्म परिषदेत त्यांनी बौद्ध जीवन संस्कार पाठ नावाचे पुस्तक तयार करून घेतले. त्यांनी भारतीय बौद्ध महासभेत बौद्धाचार्य हे पद निर्माण केले. म्हणून त्यांना बौद्धाचार्याचे जनक असेही म्हटले जाते. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर लोकांनी गावागावात, खेड्यापाड्यात अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे पुतळे उभारले आणि बौद्ध विहारे बांधली होती. परंतु चैत्यभूमीचे स्मारक पूर्ण झाले नव्हते आणि त्यासाठी निधी हवा होता. हे जाणून भैयासाहेबांनी चैत्यभूमीची जबाबदारी स्वतः स्वीकारली. त्यांनी बाबासाहेबांचे जन्मस्थळ मध्य प्रदेशातील महू या गावापासून नागपूर पुणे मार्गे मुंबईपर्यंत भीमज्योत पदयात्रा काढली. या प्रवासात जो निधी प्राप्त झाला त्यातून दादरच्या चैत्यभूमीवर बाबासाहेबांचे भव्य स्मारक बांधले आणि म्हणूनच भैयासाहेबांना चैत्यभूमीचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भैयासाहेब हे वारस होते. साहजिकच स्वातंत्र्य, समता, बंधुतेचे विचार भैयासाहेबांमध्ये घरातूनच रुजले होते. सामाजिक विषमता आणि अन्यायावर तुटून पडण्याचा भैयासाहेबांचा स्वभाव हा त्यांना बाबासाहेबांपासून मिळालेला विशेष वारसा होता. तसा भैयासाहेबांचा स्वभाव शांत होता. आपल्या जीवनात राजकीय स्वार्थाचा विचार न करता त्यांनी स्वतःला भारतीय बौद्ध महासभेला वाहून घेत धम्मकार्य केले आणि या त्यांच्या कार्यात त्यांच्या पत्नी मीराताईंनी त्यांना मोलाचे सहकार्य केले. आज भारतात बौद्धांची जी वाढलेली संख्या दिसते ती भारतीय बौद्ध महासभा
अर्थात भैयासाहेबांच्याच प्रयत्नांचे फळ आहे. बाबासाहेबांच्या नंतर त्यांच्या चळवळीला दिशा देण्याचे कार्य भैयासाहेबांनी केले. आपल्या शारीरिक व्याधीकडे दुर्लक्ष करीत जीवाची बाजी लावून त्यांनी समाजासाठी रात्रंदिवस कार्य केले. बाबासाहेबांच्या नंतर भैयासाहेब आंबेडकर हे एकमेव नेते होते